माझ्या महाराष्ट्र राज्यातील केळी उत्पादक शेतकरी हा सर्व नियमांचं पालन करून आपल्या 7/12 उतारावर पीक पेरा लावून तसेच आपल्या बँकेच्या पावत्यानुसार हक्काचा केळी पीक विमा काढून जर विमा कंपनी नुकसान भरपाईच्या वेळेस जर माझ्या शेतकरी राजाचं विमा क्षेत्र कमी दाखवत असेल तर कायद्याने हा फसवणुकीचा गुन्हा आहे। मला तुम्हाला 3 मुद्द्यामध्ये सांगायचं आहे। पहिला मुद्दा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार हा कायदा काय सांगतो, जर माझा केळी उत्पादक शेतकरी हा विमा भरत असेल, कंपनीचा विमा भरत असेल तर तो विमा कंपनीचा ग्राहक असतो आणि हा माझा विमाधारक शेतकरी जर याला पूर्व सूचना न देता परस्पर जर त्याच्या शेतातील केळीचं क्षेत्र हे कमी दाखवत असेल तर हा कायद्याने सर्वात मोठा गुन्हा आहे, हा फौजदारी गुन्हा आहे। त्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम 318, भारतीय न्याय संहिता कलम 336, कलम 340 नुसार जर विमा कंपनी किंवा विमा कंपनीचे प्रतिनिधी जर यांनी डिजिटल प्रणालीमध्ये फेरफार केला असेल, जर शेतकऱ्यांची दिशाभूल करून तसेच काही कागदांमध्ये खोळाखाड करून जर माझ्या शेतकऱ्याचं केळी उत्पादक शेतकऱ्याचं विमा क्षेत्र हे कमी दाखवलं असेल तर तो कायद्याने सर्वात मोठा गुन्हा आहे आणि याच्या विरुद्ध आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकतो। विमा कंपनी तसेच राज्य शासनाच्या विरोधात आम्ही FIR दाखल करू शकतो। मुद्दा क्रमांक 3 प्रधानमंत्री फसल विमा योजना हा काय सांगतो, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या निर्देशानुसार तसेच राज्य शासनाच्या पीक विमा मार्गदर्शक सूचनांनुसार जर माझ्या केळी उत्पादक शेतकऱ्याने जर पीक विम्याचा अर्ज केलेला असेल, पीक विमा काढलेला असेल तर पीक विमा कंपनीचं काम काय आहे, विहित मुदतीनुसार तुम्ही त्या केळी उत्पादक शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे, त्याचं केळी क्षेत्र म्हणजे तिथं पीक उभं आहे किंवा नाही। पण ती मुदत आता संपलेली आहे, ती मुदत गेलेली आहे। म्हणून शेतकरी जन आक्रोश मोर्चाच्या वतीनं समन्वय जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या वतीनं मला या महाराष्ट्र राज्याला व विमा कंपनीला सांगायचं आहे की जे माझ्या विमा कंपनी जे माझे विमाधारक असतील, माझे शेतकरी असतील, ज्यांचे विमा नामंजूर झालेले असतील किंवा ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा क्षेत्र कमी झालं असेल किंवा अधिक झालं असेल, या सर्वांचे विना अट सगळ्यांचे तुम्ही मंजूर प्रकरण करा आणि सर्वांना सरसकट तुम्ही हेक्टरी जे काही तुमचं अनुदान असेल तुम्ही हेक्टरी ते अनुदान तुम्ही द्यायला पाहिजे। आणि त्याचप्रमाणे रावेर लोकसभेमध्ये मुक्ताईनगर तालुका असेल, रावेर तालुका असेल, ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बागाचं नुकसान झालेलं असेल त्यांना हेक्टरी 2 लाख रुपये अनुदान ते द्यायला पाहिजे। हे मी नाही म्हणत, या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 2 लाख रुपये अनुदान द्यायला पाहिजे। जर त्यांनी आमच्या मागण्या 15 दिवसाच्या आत जर त्यांनी मंजूर नाही केला तर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांना सोबत घेऊन सन्माननीय पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब यांना आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगण्यासाठी आम्ही मोर्चा म्हणून नाही तर त्यांच्या पारधी गावी आमच्या शेतकऱ्यांच्या संवेदना म्हणून, आमचे दुःख म्हणून, आमचे कष्ट म्हणून आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी 15 दिवसामध्ये पारधी या गावामध्ये जाणार आहोत।